ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः. श्रोतो नमस्कार. आज आपण ते तीर्थांचे माहेर हा सौभाग्यवती लीला जामसांडेकर कोल्हापूर यांचा लेख ऐकणार आहोत. सौभाग्यवती लीला जामसांडेकर लिहितात, सर्व तीर्थक्षेत्रांचे परमपावन स्थान म्हणजे परमपूज्य स्वामींचे पावस, सर्व साधकांचे माहेरघर. तिथे गेलेला प्रत्येक साधक देहभान विसरून पावसमय होऊन जातो. आम्ही जामसांडेकर कुटुंब स्वामींचे अनुग्रहित, त्यामुळे दरवर्षी समृद्ध पूजेला धरून पारायणासाठी जात होते. त्यावेळी श्रीयुत भाऊराव देसाई आमची अगत्याने विचारपूस करायचे. जोशी आजी आईच्या मायेने बोलायच्या. श्रीयुत अभ्यंकर, श्रीयुत रेळेकर घरच्यासारखे वागायचे. त्यामुळे पावसहून परत येऊच नये असे वाटायचे. पण आजपर्यंतच्या वाटचालीत स्वामी कृपेचे खूप अनुभव आले. त्यातील थोडे अनुभव सांगावेसे वाटतात. 9 मे 1989 मंगळवार. तो दिवस आठवला तरी मनाचा थरकाप होतो आणि स्वामी कृपेचा अनुभव ताजा होतो. मी दरवर्षी समृद्ध पूजेला जोडून पारायणासाठी जात असे. यावेळी 11 मेला पूजा म्हणून मी आधीच गेले होते. माझे पती शशिकांत पूजेच्या दिवशी येणार होते, पण नियतीच्या मनात दुसरेच होते. मित्राच्या आग्रहामुळे त्यांना मंगळवारी पुण्याला जावे लागले. गाडी माझे पती चालवत होते. शिरवळजवळ ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या बसवर गाडी आदळली. सर्वांना जबर मार बसला. पण हे गाडी चालवत असल्यामुळे त्यांचे दोन्ही पाय ब्रेकवर अडकून बसले. स्टेअरिंग जोरात छातीवर आपटले. जीभ अर्धवट तुटून लोंबकळत होती. गाडीच्या काचा फुटल्या. दारे घट्ट बसली. लोकांनी यांना डेड बॉडी म्हणून बाहेर काढले, पण त्यावेळी यांच्या तोंडून अस्पष्ट आवाज आला. योग्य वेळी योग्य उपचार झाले. स्पेशल गाडीतून कोल्हापूरला डॉक्टर धनंजय गुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. उपचार सुरू झाले, पण पाय अडकल्यामुळे खुब्यातून निसटला होता आणि सर्व नसा तुटल्या होत्या. डॉक्टरांना पण काय करावे सुचेना. 2-3 वेळा प्रयत्न केला, पण नीट सांध्यात सांधा बसतच नव्हता. शेवटी डॉक्टरनी पुस्तक उघडले आणि आश्चर्य म्हणजे त्या पायावर त्यांना हवी ती उपचार पद्धती होती. त्याप्रमाणे पाय बरोबर बसला. हे कोमातच होते. रात्रभर श्री शांताराम बापू त्यांना स्वामींचे तीर्थ घालत होते. अखंड जप चालू होता. भाई म्हणाले, वहिनी पारायणाला बसलीये, सारी काळजी स्वामींना. पावसला पारायणाचा 3रा दिवस चालू होता. सुरुवात केली, पण काय कोणास ठाऊक सारखे स्वामींकडे लक्ष जात होते. स्वामींचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. माझ्या मनाचा खेळ असेल म्हणून माझी मैत्रीण ताई आळतेकर यांना विचारले. त्यांना पण माझ्यासारखेच वाटत होते. आमचे वाचन चालूच होते. 9व्या अध्यायातली ओवी आली, योगक्षेमम वहाम्यहम. त्यावेळी मी ताईंना म्हटलं, आपण पावसला आलो की सगळे पाठी ठेवून यायचे, काळजी करायची नाही, स्वामी सर्व सांभाळण्यास समर्थ आहेत. पूजेचा दिवस उगवला. वाचन संपत आले तरी सुद्धा हे आले नाहीत. तेवढ्यात माझा मुलगा चिरंजीव निलेश आला. तो खूप बेचैन होता. आरती झाली, जेवण झाले. त्यांनी मला स्वामींच्या पुढ्यात नेऊन सर्व सांगितले. क्षणभर काही सुचेना. पावसला सर्वांना समजले. मंदिरातून प्रसाद अंगारा तीर्थ आले. श्री दळवी उभयता दर्शनाला आले होते. त्यांच्याबरोबर मला पाठवून दिले. रस्ता संपत नव्हता. घरी आले. लगेच हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांना बघितले आणि पायाखालची जमीनच हादरली. स्वामी कृपेची प्रचिती आली. रात्रभर श्री स्वामी भाईंच्या रूपात यांच्याजवळ बसून होते. प्रत्यक्ष काळाला परत पाठवले. नंतर समजले की यांनी समोर बस बघितल्यावर स्वामी म्हणून हाक मारली आणि स्टिअरिंगवर डोके ठेवले.
त्यानंतर काय झाले ते त्यांना समजलंच नाही. स्वामी जन्मोत्सव झाला की लगेच बाबा महाराज पुण्यतिथी उत्सव असतो. मी आणि माझी मैत्रीण ताई ज्ञानेश्वरी पारायणाला गेलो होतो. त्यावेळी पण खूप साधक आलेले असत. लवकर उठवून सर्व आटपून काकड आरतीला जाण्याची घाई असे. एकदा असेच घाई गडबडीने आटपून मंदिरात गेले. तेवढ्यात ताईंचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्या एकदम म्हणाल्या, वहिनी असे काय हो? मला पण काही कळेना. माझ्या शेजारी कोल्हापूरच्या डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांच्या आई बसल्या होत्या. त्यांनी माझ्याकडे बघितले व त्या म्हणाल्या, घाईत होते असे कधीतरी, काळजी करू नका, स्वामींच्या डबीतलं कुंकू लावून घ्या. माझा हात कपाळाकडे गेला. मी टिकली लावली नव्हती. त्यानंतर पारायण आटपून कोल्हापूरला आले. तेव्हा सर्व समजले. वरील प्रसंग घडला त्या दिवशीच माझे पती त्यांच्या भाचे जावयाच्या गाडीतून कोकणात तळे बाजारला निघाले होते. डिसेंबर महिना असूनही त्यावर्षी कोकणात खूप पाऊस झाला होता. रस्ते शेवाळले होते. माझे पती गाडी चालवित होते. गप्पा मारत करूळ घाटातून प्रवास चालू होता आणि अचानक गाडी स्लिप झाली. ब्रेक लागेनात. त्यांना काही सुचेना. दरदरून घाम सुटला. स्वामींचे मनोमन स्मरण केले आणि ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. अचानक ब्रेक लागला आणि गाडी वळणाजवळ जाऊन थांबली. समोर दरी हा वासून उभी होती. क्षणाचा विलंब झाला असता तर गाडी दरीत कोसळली असती. स्वामींच्या डबीतील कुंकवाने माझ्या कुंकवाचं रक्षण केलं. पुन्हा स्वामी कृपेची प्रचिती मिळाली. अनुग्रह घेतल्यापासून मी दर महिन्याला ठराविक तारखेला घरात पारायण करत असे. सर्व आटपून 12 ते 3 या वेळेत वाचन करायचे आणि नंतर महालक्ष्मीचे दर्शनाला जायचे. 5 वाजेपर्यंत घरी यायचे. असेच पारायण चालू होते. त्या दिवसाचे वाचन पूर्ण करून आरती करून पोथीला नमस्कार केला. पाटावरून पोथी उचलून नेहमीच्या जागेवर ठेवली आणि उठणार तोच समोरच्या पाटावर वरून काहीतरी धपकन पडल्याचा आवाज आला. बघते तर हातभर लांबीचा साप वरून पुढ्यातच पडला होता. काय करावे समजेना. घरात कोणी नाही. आवाज केला तर साप कुठेतरी लपून बसेल किंवा माझ्या अंगावर येईल ही भीती. काही सुचेना. स्वामींचा धावा केला. नामस्मरण करत हळूहळू आवाज न करता मागे सरकले. 2 हातांवर गेल्यावर चटकन उठून बाहेर पडले. तोपर्यंत साप पण पाटावरच पडून होता. मी जोरात हाक मारली. पाठीमागचे एक जण धावत आले. काय झाले विचारू लागले. मी खुणेनेच दाखवले पण स्वारी तेवढ्यात गायब झाली होती. सगळीकडे शोधाशोध केली पण कुठेच काही दिसेना आणि अचानक समईजवळ हालचाल दिसली. तेथे उदबत्तीचा डबा उभा करून ठेवला होता. त्याला गुंडाळून स्वारी गप्प बसली होती. हुसकून बाहेर काढले. पुढचे सर्व सोपस्कार झाले पण त्या क्षणी काय झाले ते माझे मलाच माहीत. पुन्हा स्वामी कृपेची प्रचिती आली. स्वामी कृपा अगाध आहे. मनात खूप आठवणी दाटून येतात. पूर्वी स्वरूपाश्रमामध्ये अखंड पारायण असायचे. नेहमीप्रमाणे मी आणि ताई पारायणाला गेलो होतो. सकाळची नित्य प्रार्थना झाली की आम्ही 8 वाजता वाचन सुरू करायचो. साधारण 12 पर्यंत वाचन आणि नंतर आरती आणि भोजन. दुपारी थोडी विश्रांती घेऊन स्वामींच्या खोलीत दर्शनाला जायचे. तेथे ध्यानाला बसायचे. खूप समाधान वाटायचे. अशीच एकदा ध्यानाला बसले असताना मनातच स्वामींना म्हटलं, स्वामी माझे ध्यान बरोबर होते काय? कसं समजायचं? इतकी वर्षे झाली, आम्ही अजून पहिलीतच आहोत. आम्हाला कोण सांगणार, मार्गदर्शन करणार? दुसऱ्या दिवशी वाचन सुरू असताना श्रीयुत विजय जोशी येऊन बसले. स्वामींनी नियम घालून दिला होता की घंटा झाली की वाचन थांबवून चहा नाश्ता घेऊन पुन्हा सुरुवात करायची. त्याप्रमाणे घंटा झाली म्हणून वाचन थांबवले तर समोर श्री विजयराव जोशी बसलेले दिसले. ते म्हणाले, आज मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. वाचनातील थोडा वेळ देणार काय? मी हो म्हटलं. आम्ही दुसऱ्या खोलीत जाऊन बसलो. श्री जोशी म्हणाले, मला तुम्ही ध्यान करून दाखवा. मला खूप आनंद झाला. मी मंत्र म्हणायला सुरुवात केली पण पुढचा मंत्रच आठवेना. 3-4 वेळा प्रयत्न केला. कसे विस्मरण झाले मलाच कळेना. डोळे भरून आले. जोशी म्हणाले, मी सांगतो त्याप्रमाणे म्हणा. त्यांनी मंत्र सांगितला. मी म्हटला. नंतर ध्यानाला बसले पण माझा सोहम नीट ऐकूच येईना. श्री विजयरावांनी 3-4 वेळा सोहम प्रक्रिया करून दाखवली. माझ्याकडून करून घेतली.
त्यानंतर आजपर्यंत कधीच कोणाला काही विचारले नाही. मी स्वामींजवळ प्रार्थना केली होती. त्यांनी विजयरावांना पाठवून माझ्यावर अनुग्रहच केला. तो प्रसंग मी कधीच विसरणार नाही. स्वामी कृपा अपरंपार आहे. या ठिकाणी सौ लीला जामसंडेकर यांनी लिहिलेला लेख वाचून पूर्ण होत आहे. धन्यवाद. हरि ओम तत्सत.